जय शिवराय मित्रांनो शेतकऱ्यासाठी पॉवर विडर अनुदान 20,000पासून तर 75,000पर्यंत अनुदान दिलं जातं. 1 HP पासून तर 5 HP पर्यंत हे अनुदान दिलं जातं वेगळ्या कॅटेगरीसाठी. तर हे ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहे. तर आपल्याला गुगलच्या माध्यमातून कसा ऑनलाईन अर्ज केला जातो ते पाहूया आपण. गुगलवर आल्यावर आपल्याला महाडीपीडी फार्मर लॉग इन ऑप्शन निवडायचा आहे. सर्च केल्यानंतर आपली पहिलीच वेबसाईट येणार आहे. इथं आल्याच्या नंतर आपल्याला ह्या रकान्यामध्ये फार्मर ID जनरेट करायचा आहे. आपल्याला फार्मर ID टाकून घ्यायचा आहे. फार्मर ID टाकणं झाल्याच्या नंतर OTP येईल. OTP ह्या रकान्यात टाकायचा आणि OTP तपासावर क्लिक करायचं. प्रोसेसिंग चालू आहे. पुढं आल्याच्या नंतर आपले प्रोफाईल 100% यशस्वीरित्या झालेली आहे. आपल्याला घटकासाठी अर्ज करा या ऑप्शनवर निवडायचं आहे. कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडायचं आहे. आपल्याला इथं प्रत्येक बाबीसाठी अर्ज करा ऑप्शन दिलेले आहे. तर आपल्याला कृषी यंत्रीकरण याच्यावर निवडायचं आहे. बाबी निवडा. आता आपल्याला इथं कृषी यंत्रणा अवजारीकरितासाठी अर्थसहाय्य हे ऑप्शन निवडायचं आहे आणि याच्यामध्ये स्वचालित अवजारे शेतीसाठी लागणारे पुढच्या रकान्यामध्ये आपल्याला हे निवडायचं आहे. अवजारे. आता आपल्याला किती HP पर्यंत घ्यायचं आहे. पॉवर विडर 2पेक्षा कमी, 2पेक्षा जादा, 1पेक्षा कमी, हे 5पेक्षा जादा आहे. तर आपल्याला 2 HP पर्यंत घेणे आहे. आपल्याला ते निवडायचं आहे आणि टिक मार्क करून आपला जतन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपला अर्ज यशस्वी जतन झालेला आहे. आता आपल्याला त्याचं पेमेंट करायचं आहे. आपल्याला परत पाठीमागे जायचं आहे. अर्ज सादर करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. आपल्याला पहावर आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं हे वाचून घ्यायचं आहे आपल्याला काय आहे, कसा अर्ज सादर करा म्हणून. आपल्याला पहा या बटनावर क्लिक करायचं आहे. आता इथं आपण पहा कोणतं घेतलं होतं. कृषी यांत्रिकीकरण, कृषी अवजारे खरेदीसाठी अर्थसहाय्य. ह्या पहावर टिक मार्क करून अप्लाय फॉरवर क्लिक करायचं आहे. आपल्याला आता पेमेंट दाखवत आहे ₹23.60. हे पेमेंट करायचं आहे आपल्याला. पेमेंट याच्यावर क्लिक करा. हे पाहून घ्या आपल्याला GST किती कट्टी, शासनाची किती कट्टी, राज्य शासनाची किती कट्टी. याच्यावर क्लिक केल्यावर आता इथं ऑप्शन दिलेलं आहे नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड. आता आपल्याला नेट बँकिंगद्वारा हे पैसे करायचे आहे. ₹23.60. आता आपल्याला UPI माध्यमातून पैसे करायचे आहे. आपण UPI माध्यमातून पैसे करू शकतो. आपण फोनपे, गुगल पे, QR कोड हे UPI माध्यमातून येत आहे. प्रोसेसिंग. आपल्याला आता QR कोडद्वारा पैसे करायचे आहे. ₹23.60 याचं आपल्याला पेमेंट करायचं आहे. आपल्याला इतके 5 मिनटाचा टायमिंग दिला आहे. इतक्या याच्यामध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे. हे 5 मिनटं जायच्या अगोदर आपल्याला पेमेंट करावं लागेल. टायमिंग. QR कोड स्कॅन करायचा आणि पेमेंट सक्सेसफुल दाखवणार आपलं. इथं आल्याच्यानंतर सक्सेसफुल. इथून आपल्याला आता प्रिंट करायची आहे. ओकेवर क्लिक करून इथं आलं. इथं पेमेंटची स्लिप घ्यायची आपल्याला, डाउनलोड करायची.
परत आपल्याला इतिहास पहा, लागू केलेले घटकवर क्लिक करायचं आहे आणि आपण इथं आपला अर्ज करेल आहे कृषी यंत्रणीकरण. चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.